जी काही निकाल आलेले आहेत कोणालाही धक्का बसलेला नाहीये। हा निकाल अपेक्षित होता, कारण निवडणूक आयोग हे कोणाचं हे सर्वांना माहिती आहे। मी मनापासून निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो। साधारणपणे 65 लाख मतदार कमी केल्यानंतर काय होऊ शकतं, मतदानाचा अधिकार घेऊन टाकल्यानंतर म्हणजे काढून टाकल्यानंतर काय कुठे राज्य नेऊ शकतात हे आज दाखवलेलं आहे। ते होत असताना अजून एक आपल्याला बघायला मिळतं की हळूहळू त्यांच्या प्लॅनिंगनी असेल, वोट चोरीच्या प्लॅनिंगनी असेल, ईव्हीएमच्या प्लॅनिंगनी असेल, जे क्षेत्रीय दल आहेत किंवा रिजनल पार्टीज आहेत त्या रिजनल पार्टीजचं महत्व कमी कमी करण्याचा हा एक डाव आहे। आपण पाहिलं असेल गेल्या 1.5-2 वर्षामध्ये नितीश कुमारजी यांची चर्चा मोठ्या पंतप्रधान या पदासाठी जोरात चालू होती। त्यांना बरोबर आता त्यांनी त्या आवाक्यात आणलेलं आहे आणि कमी केलेलं आहे, हे आपण पाहतोय। इंडिया आघाडीचा चेहरा असलेले तेजस्वी यादव सुद्धा त्यांना हार पत्करावी लागली। काँग्रेसने सुद्धा म्हणजे शून्यावरती काँग्रेस नक्कीच ना। आपण पाहिलं असेल साधारणपणे कुठचा बूम पाहिजे तुम्हाला? नाही, त्यांचं दिसत नाही त्यांना। करा दारू पराभव झालाय काँग्रेसचा आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेल्या तेजस्वी यादव त्यांचा सुद्धा पराभव। नक्कीच आपण पाहिलं असेल तेजस्वी यादव हे साधारणपणे जे प्रचार करत होते त्यांचा एकच मेन अजेंडा होता, तो म्हणजे जॉब्स, नोकऱ्या। आणि जर ते पाहून मतदान होत नसेल तर हे धक्कादायक आहे। दुसरं म्हणजे आपण पाहतो नेहमीपणे एक अँटी इन्कम्बन्सी असते। प्रो इन्कम्बन्सी जरी असली तरी भाजप किती लढलं होतं? 105 आणि त्याच्यातून 95 सीट्स, म्हणजे असा निकाल जर असेल मला वाटतं त्यांनी 100च घेऊन टाकायला पाहिजे होतं। पण आता मी विनंती करीन भाजपला की आता बिहार, महाराष्ट्र वगैरे लढणं सोडून द्या, तुम्ही अमेरिकेत काही उमेदवार टाका, तिथे राष्ट्रपतीची निवडणूक लढवा आणि तुम्ही जिंकल्यानंतर हे टॅरिफ वगैरे सगळा जो घोळ झालेला आहे तो तुम्ही काढून टाका। तसंच UN जनरल असेंब्लीमध्ये तुम्ही उमेदवार टाका, सिक्युरिटी काउन्सिलमध्ये टाका, तिथे पण तुमचं काय एक दबदबा आहे तो निवडणूक आयोगाने दाखवू द्या। तुम्ही पॅटर्न बघा, मध्यंतरीच्या काळात राहुल गांधी यांनी वोट चोरी कुठे कुठे वेगळ्या वेगळ्या राज्यात झाली हे दाखवलं। कर्नाटकाचं असेल किंवा इतर मग छत्तीसगड वगैरे असेल, हरियाणामध्ये तर ब्राझिलियन मॉडेल ह्यांचेच फोटो कितीतरी वेळा छापले होते आणि सरासर आपण पाहतोय सगळीकडे ती वोट चोरी झाली होती। त्यानंतर आम्ही वरळीत काय झालं हे दाखवलं, लवकरच अजून मुंबईत आणि महाराष्ट्रात काय झालं हे दाखवणार आहोत। पण थोडं सोफिस्टिकेशन करत गेलेत भाजप। पहिलं हरियाणामध्ये आपण पाहिलं असेल सरासर आपण पाहतोय तिथे सर्रासपणे त्यांनी फोटो असेच छापले जे ब्राझिलियन मॉडेल असतील किंवा कोणाचे असतील। महाराष्ट्रामध्ये थोडं सोफिस्टिकेशन आणलं आणि बिहारमध्ये मला वाटतं त्यांनी आता चिंताच सोडलेली आहे की कोणी आपली चोरी पकडेल। त्याचबरोबर काल आणि परवा रात्री, कारण हे नुसतं निकाल आल्यानंतर नाही तर काल आणि परवा रात्री आपण पाहिलं असेल स्ट्रॉंग रूम मध्ये कोणी घुसण्याचा प्रयत्न केला, ट्रक कुठे स्ट्रॉंग रूम मध्ये घुसण्याचा प्रयत्न होता, व्हीव्हीपॅटच्या स्लिप मिळत होत्या, हे सगळं तर पाहिलंच। पण मतदानाच्या दोन्ही फेजमध्ये आपण पाहिलं असेल अनेकदा आपण देखील आणि विरोधी पक्षांनी देखील अशी काही उदाहरणं लोकांसमोर आणलेली आहेत। कोणी पुण्यात मतदान केलंय त्याच व्यक्तीने जाऊन बिहारमध्ये मतदान केलंय, कोणी दिल्लीत मतदान केलंय त्याच व्यक्तीने जाऊन बिहारमध्ये मतदान केलंय, कोणी उत्तराखंडमध्ये केलंय त्यांनीच जाऊन तिथे केलंय, वाराणसीचे तर भाजपचे पदाधिकारी जाऊन बिहारमध्ये मतदान करत होते। हे आपण दिसतंय, सरळपणे आपलं दिसतंय। आणि हे जरी आपण पाहून देश म्हणून शांत बसणार असू तर मला वाटतं असंच डिक्टेटरशिपला आमंत्रण देत आहोत। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।